जंगली तू माय मेले करू कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज आम्ही चाललेलो आहे माहूरला। रेणुका माता ही आमची कुलदेवी आहे, तर तिच्या दर्शनासाठी चाललेलो आहे। तर आज आम्ही स्वतःची गाडी न नेता ट्रेननी प्रवास करत आहोत। तर बघू शकता तुम्ही आता ट्रेनमध्ये संध्याकाळी बसलेलो आहे आम्ही। तर पूर्ण रात्रभर प्रवासातच असणार आहे। सकाळी जेव्हा पोहोचेल तेव्हा पण तुमच्याबरोबर शेअर करेल आणि व्हिडिओत कंटिन्यू राहा, म्हणजे माझा माहूरचा देवीचं दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल। आणि सर्वांनी व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला। तर बघा ट्रेनमधून मी थोडंसं शूट पण केलेलं आहे व्हिडिओ। तर बघा माहूरला सगळे सागाचे झाडं आहेत, जे करून आपण जे देवघर बनवतो, लाकडी वस्तू ज्या ज्या बनवतो, तर ते लाकडाचे सागाचे प्रमाण हे जास्तीत जास्त माहूरलाच आहे। तर तिकडं सगळे सागाचे झाडं दिसत आहे। तर अशा प्रकारे आमचा प्रवास चालू आहे। आता सकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेले आहे आणि आता आम्ही किनवट स्टेशनपर्यंत आलेलो आहे। तर आता थोड्याच वेळात आम्ही उतरणार आहे आणि तिथून किनवटमधून रेल्वे स्टेशनवरून आम्ही ऑटोने जाणार आहे आणि त्यानंतर तिथून माहूरगडला बसचा प्रवास करावा लागणार आहे। डायरेक्ट नाशिक रोड ते माहूर अशी ट्रेन नसल्यामुळे आम्ही किनवटपर्यंत ट्रेनचं बुकिंग करून नंतर बाकीचा प्रवास बसनी करणार आहोत। चला, सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त बघा। आणि मला तर खूप आनंद झाला की नवीन वर्षात आपल्या कुलदेवीचं पण दर्शन झालं आणि यानंतर आम्ही जेजूरला पण जाणार आहे, पण घरी गेल्यानंतर। तर चला तर मग आता आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलेलो आहे माहूरला। काल सकाळीच माहूरला निघालेलो आहे। तर आता देवीच्या दर्शनाला जाणार आहे। तर आम्ही इथे पुष्कराज पॅलेसला थांबलेलो आहे। आता जसं देवीचं दर्शन घेईल तसा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल आत्मा मालिक। त्यानंतर आम्ही आता सकाळीच थोडासा नाश्ता करणार आहे, मसाला डोसा, आणि बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर देवीच्या दर्शनाला वरती जाणार आहे। चला आम्ही चाललो ऑटोनी वरती। बघू शकता तुम्ही वरती माहूरगडावरती जातानी सगळ्या बाजूनी सागाची झाडं वगैरे आहे आणि असं छान असं प्रवास आमचा चालू आहे। आणि थोड्याच वेळात माहूरगडावरती आम्ही पोहोचणार आहे। बघू शकता तुम्ही। देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो। त्यानंतर आता आम्ही आलेलो आहे माहूरला देवीच्या तिथे। तर तिथे बघा किती छान हार बनवलेला आहे। आणि त्यानंतर इथं देवीचं पूजेचं सामान वगैरे घेऊन आम्ही वरती जाणार आहे। बघा किती छान छान फुलं वगैरे आहे आणि तो हार मला खूप आवडला। इथे मी घेतलं देवीचं ओटी भरण,
नऊवारी साडी वगैरे, बांगड्या, पानाचा विडा 101 पानाचा विडा इथं किंवा 51 पानाचा विडा घ्यायला लागतो, पानं घ्यावी लागत्या आणि वरती गेल्यानंतर ते कुटून देतात आपल्याला. या पानाच्या विड्याला जास्त महत्त्व आहे आणि तो देवीला नैवेद्य म्हणून दाखवावा पण लागतो आणि नंतर आपण घरी नेऊन सगळ्यांना प्रसाद द्यावा लागतो. तर चला, किती छान छान गजरे पण आहे इथे. तर मी इथे छान असे गजरे घेतले देवीसाठी, फुलं वगैरे घेतले आणि थोडासा पेड्याचा प्रसाद पण घेतला आणि आता आम्ही वरती चाललो. तर इथं खूप छान फुलं वगैरे सगळंच मिळतं आणि छानच आहे. किती म्हटलं तर देवाच्या तिथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. देवाच्या तिथं आल्यानंतर देवाच्या दर्शनात जेवढा आनंद असतो तेवढा आनंद कशातच नसतो. तर इथे बघा किती छान छान देवीची नऊवारी आहे. पण मला इथली नऊवारी खूप आवडली, पण मी खाली देवीसाठी नऊवारी खूप छान घेतलेली आहे. तर मग इथं फक्त नऊवारी बघून घेतली आणि इथं खूप छान बांगड्या आहे. तर मी माझ्या स्वतःसाठी पण इथे बांगड्या घेतल्या आणि देवीसाठी पण बांगड्या घेतल्या. लहानपणापासून मला बांगड्या जास्त आवडत्या, पण खूप छान आहे. म्हणजे देवीला जाताना आपण गजरा बांगड्या वगैरे चाललो वरती माहूरगडावर देवीच्या दर्शनाला. आत्मामध्ये जसं दर्शन करते तसं तुमच्या. तर आता आम्ही चाललो वरती. जाता जाता थोडीशी शूटिंग पण केली. एकदम छान अशा माळी वगैरे होत्या, हळदी कुंकू. आणि माझे तर एवढे छान योग आले की देवीला आपल्या आता हळदी कुंकू मकर संक्रांतीनिमित्त आपण देतो, वाण देतो. तर देवीला मी हळदी कुंकाच्या या रथसप्तमीच्या अगोदर जे आपण हळदी कुंकू करतो त्या दिवसातच मी देवीला गेले. त्यामुळे देवीला हळदी कुंकू पण देऊन आले. आणि अशा पद्धतीने थोडंसं वरती जाता जाता थोडंसं शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि इथे खूप छान छान बांगड्या होत्या. तर मला बांगड्या आवडत्या. तर देवीला जाताना नेहमी व्यवस्थित आपले गजरा बांगड्या वगैरे जे देवीला अलंकार आवडतात ते देवीला पण नेले पाहिजे आणि आपण पण घातले पाहिजे. तर मी इथे माझ्या स्वतःसाठी छान अशा बांगड्या भरल्या, 6 बांगड्या. एवढ्या बांगड्या मी नाही भरत हातात, पण थोड्या थोड्या असत्या माझ्या हातामध्ये. आणि त्यानंतर अशा दोन्ही पण हातामध्ये कडेने मोत्याच्या बांगड्या आणि मध्ये हिरव्या बांगड्या भरल्या. बघा, मी तुम्हाला लूक पण दाखवते. खूप छान वाटत होत्या त्या बांगड्या माझ्या हातामध्ये. दर्शनाला इथे देवीसाठी पण गेल्यानंतर वरती जाताना आम्ही लाईनमध्ये वगैरे घेतलं. 2-2.5 तास लागले लाईनमध्ये. तर बघा, काही माणसांना दर्शन करायला थोडंसं गर्दीमुळे प्रॉब्लेम होतो, ते तिथून दर्शन घेत होते. आणि माहूरला जो पानाचा विडा बनवला जातो तो तांबूल इथं हे काका कुटून देतात. तर इथे मी तो विडा बनवून घेतला कुटून. त्याला म्हणतात तांबूल. तर इथे देवीचं ओटीचं सामान घेतलं मी. नऊवारी साडी वगैरे सगळं सामान घेतलं आणि नारळ घेतलं, वेणी घेतली, हळदी कुंकू, पेढे आणि सगळं सामान घेतलेलं आहे. तर ते पण तुम्हाला दाखवलं. आणि हा तांबूल म्हणजे पानाचा विडा, मसाला पान कुटून देतात ते देवीला द्यायचं आणि राहिलेलं आपण घरी प्रसाद म्हणून न्यायचं असतं. तर याच्यात मी खोबरं, हळकुंड सगळं घेतलेलं आहे. आणि तिथं नथ, जोडवे वगैरे ते पण मिळतं, डोळे वगैरे सगळं ते पण सामान घेतलं. आणि आता परत लाईनमध्ये आम्ही उभं आहोत.
तर आता थोडंसं दर्शन राहिलं. आता मेन प्रवेशद्वारापर्यंत देवीच्या आम्ही आलेलो आहे. तर इथे खूप छान रेणुका मातेचं बाहेर फोटो दाखवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आतमध्ये जर शूटिंग करून दिलं तर घेईल, नाही तर आतलं थोडंसं दाखवता आलं तर दाखवेल. पण मेन दर्शन पण महत्त्वाचं आहे. तर चला, तर मग आता मी तुम्हाला परत एकदा ओटीचं सामान वगैरे दाखवलं. आणि आता देवीची ओटी, देवीची ओटी भरली, दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो दर्शन वगैरे घेऊन. देव भेटवले, जे देव बरोबर आणले होते घरचे आमचे, देवीला देव भेटवले. आणि बाहेर निघाल्यानंतर एवढे सुंदर माकड होते बसलेले, तर खूप मज्जा मस्ती करत होते, खात होते. सगळे माणसे माकडांकडे बघत होते. इथे तर माकडाने काय केलं बघा, रेणुका मातेचे फोटोचे जे फुलं होते, जिथे आपण मुखदर्शन घेतो तिथे देवीचा फोटो आहे, तिथे जे फुलं आहे तेच माकड घेऊन खात आहे. तर अशा पद्धतीने इथून मुखदर्शन घेता येतं. तिकडनं गर्दी असेल तर काही भाविक इकडनं पण दर्शन घेतात. आणि ते दर्शन झाल्यानंतर इकडे गणपतीचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, शंकराचं आहे, इथे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. तर इथे सगळे दर्शन वगैरे घेतले. आमचे सगळ्यांचे दर्शन झाले. आणि तिथून आम्ही आता दर्शन करून खाली चाललो. तर जाता जाता थोडंसं शूट केलं. वरतून गडावरून खाली एवढं सुंदर दिसत होतं, छान परिसर होता एकदम. आणि खाली येता येता मग थोडंसं हळदी कुंकू वगैरे घेतलं. आणि थोडंसं शूटिंग करत करत खाली आले. थोडंसं एक रेणुका मातेचा फोटो वगैरे घेतला. आणि आम्ही आता परत जाण्यासाठी निघालो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रेणुका मातेचे दर्शन घेण्यास विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.